तर नमस्कार मित्रांनो, वाजलेत रात्रीचे 11. नाही आता 11 वाजता चालू नाही करत आहे व्हिडिओ, 11 वाजता संपवतोय. शेवटचा पार्ट आता याच्यासाठी टाकलाय की व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा. खूप आजची व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे, एकदम मस्त आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भले स्टार्टिंगचे तुम्ही 5 मिनिटं नाही बघितलं तरी चालेल, पण एंडचे 10 मिनिटं नक्की बघा. टाइम काढून बघा बेटा. सुरुवातीपासून ते स्टार्ट. Anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. कसे आहात सगळे? परत तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. वाजलेत 6, निघालोय आता मी जिमला. पावसाचं वातावरण बघा, असं वाटतंय की आज पाऊस पडेल. आज माझा आय थिंक डे 6 आहे. 4 1 2 4 5 हां, माझा डे 6 आहे. राईट, डे 6 आहे. तर आता पोचले मंडे. आज चाललोय आता जिमला. फटाफट शोल्डर वर्कआउट कम्प्लीट करेल. राईट, तुम्ही सेम बघून बोर होत असाल, पण काहीतरी इंटरेस्टिंग झालं तर नक्की दाखवतो. आज शोल्डर वर्कआउट आहे आणि वाटतंय की आज पाठी ढग, वाटते आज पाऊस येईल. स्टील होप सो. गरमी जाम झालेली आहे, लवकर पाऊस येऊ दे देवा. आमची जिम इथे मधलं काम होतात, खूप साऱ्या गोष्टी इथे होत राहतात. तर आज थोडं लेट आलोय कारण माझ्यासोबतची आज नाही आहे. तर आज थोडं लेट आलोय. तर फटाफट आता शोल्डर वर्कआउट संपव. Palm trees swaying with the ocean as my guide. Top down riding, let the west coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. वातावरण तर झालंय, थोडे काळे ढग आलेत. वाटते आज पाऊस पडेल. होप सो. पाऊस आला तर बरं आहे. आता थोडे लेग्स पण मारतो. शोल्डर मारला, आता लेग्स वर्कआउट आता करतोय. होप सो फार सो गुड. Cruising through the streets of my neighborhood. Hey yo, West Coast weather, the sun sets slow. Say what? Chilling with the homies, let that talk box glow. Barbecues and palm trees, vibe real tight. Retro beats bumping beneath the moon tonight. Cali breeze blowing. मजा आहे, मजा. Let the funk take the floor. Some so smooth, leave them shouting for more. Beach chair chilling, toes dug in the sand. With that bass line grooving, life feels so grand. Ayo, West Coast, where the sun sets gold. Cruising. मस्त वर्कआउट झालाय. आता घरी चाललोय. आज शोल्डर आणि लेग्स केले. खूप टायमानंतर लेग्स केले, तर आता पेन होईल. ज्यांना माहिती की लेग्स मारतात खूप टायमानंतर, तर कसं होतं, आज नाही दुखणार, आता उद्या जास्ती दुखेल. तर आज मस्त तगडावाला लेग्स वर्कआउट केलंय. तर आता रेडी होऊन निघालोय ऑफिससाठी. थोडं गरमी होती यार. पाऊस काय पडतोय की नाही पडते. थोडा पाऊस येऊन गेला वाटतं, कारण इथे ओलं आहे. म्हणजे थोडा पाऊस आलेला वाटतं. छायला पूर्ण येऊन जा एकदा. लय गरमी झाली. जे लोक मुंबईत राहतात ना, त्यांना कळतं की बाबा बेकार गरमी होती, बेकार. म्हणजे जेवढी गरमी मे महिन्यात नाही जाणवली ना, तर तेवढी गरमी आता जाणवतीये जून जुलैमध्ये. विचार करा, मी कधी मे महिन्यात थंड पाणी नाही पिलं, पण आता इच्छा होते जूनमध्ये की थंड पाणी प्यायचं. कधी गरमी संपल काय माहिती. तर आता पोचतोय आता स्टेशनला. तर फटाफट गाडी पकडू. थोडा पाऊस पडतोय का, म्हणजे आमच्या मराठीत म्हणतात टिंब पाऊस पडतोय. टिंब तर तसा थोडा पाऊस पडतोय. एकदा पटकन येऊन जाऊ दे जोरात पाऊस. म्हणजे कसं आहे की जरा गरमी जी होतीये ती जरा लांब जाईल. इंद्रदेवा भेटू. आता जस्ट सांताक्रूजला पोहोचलोय. आज लेग्स मारले. तर जे लेग्स मारतात त्यांना माहिती आहे की शिडीत चढणं आणि उतरणं आफ्टर लेग डे म्हणजे काय त्रास असतो. आणि आज तर एवढं काय वाटणार नाही, पण त्याचा इफेक्ट जे आहे ते उद्या होईल. आज ठीक आहे, आज तरी थोडं बरं वाटतंय.
पण सकाळी सकाळी ॲक्च्युली काय खूप टायमानंतर मारलं ना, तर त्यामुळे भरपूर त्रास झाला. पण आता काय एवढं आता काय वाटणार नाही. पण उद्या आणि माझी मम्मी बघ कशी माझी यूट्यूब व्हिडिओ बघते आणि ती पण काय काय सजेशन देत असते, म्हणजे हे कर ते कर, कुठे काय बोलतोय कुठे चुकतंय, तर ती पण सजेशन देत असते मला. तर ते आता कम्प्लीट झाले आहेत. तर एकदम ट्रान्झिशन झालंय मॉर्निंग टू डायरेक्ट नाईट. दिवसभर तेच तेच तुम्हाला काय दाखवू, त्यासाठी मग काय नीट व्हिडिओ नाही काढली, कारण आपलं जॉब लाईफ असल्यामुळे ऑफिस टू घर, घर टू ऑफिस एवढीच गोष्ट होत राहते, तर काही नवीन दाखवण्यासाठी नाही आहे. सो त्यासाठी मी काय वेगळं शूट नाही करत आहे. पण 15 डेज चॅलेंज आहे, नक्की सिरियसली घेतलं. मी सारखं सारखं व्हिडिओमध्ये तेच बोलतोय, 15 डेज चॅलेंज 15 डेज चॅलेंज. तुम्ही भले ऐकून बोर झाले असाल, पण मी बोलतो कारण मला स्वतःला रिमाइंडर होतं. आणि नंतर मग कुठलाही मी डाऊट स्वतःवर घेत नाही. मला कम्प्लीट करायचं आहे तर कम्प्लीट करायचं आहे. तर आज मंडे आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मंडे म्हणजे रात्री मी शंकराच्या मंदिरात जातो, जे आमच्या इथे जलेश्वर मंदिर आहे. तर तिथे जातो. तिथे आता आरती असते, भजन होतं, त्याच्यानंतर तिथे महाभंडारा असतो. तर आता तिथेच चाललो आहे आता. तर तुम्ही अगर ज्या लोकांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी एक जलेश्वर मंदिराची मी खास व्हिडिओ बनवलेली आहे. वाटल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकतो, तर तुम्ही ती लिंक चेकआउट करा. तिथे मी पूर्ण मंडेला कसं मंदिरात आरती होते, कसं काय सगळ्या गोष्टी होतात, तर त्या सगळ्या गोष्टी मी तिथे त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. तर राईट नाव आता चाललो आहे मंदिरामध्ये. तर दर्शन करू, जेवू आणि मग भेटू. या रोडवरून मंदिराचा व्ह्यू बघा मित्रांनो, मी असंच दाखवण्यासाठी थांबलोय. आणि इथे वरती चंद्र काय सुंदर दिसतंय. आता थोडा ढगात गेला, मी मगाशी दाखवणार होतो तर तेव्हा होता बाहेर. पण इथून व्ह्यू, इथून लोक भरपूर, एकदम मोकळा रस्ता असतो, इथे लोक गाडी शिकण्यासाठी पण येतात. पण व्ह्यू बघा ना काय दिसतो इथून कल्याणमध्ये. नक्की याचा, अगर कोणी येत असेल तर मंडेला नक्की यायचं. अजून आरती काय चालू नाही झाली आहे, होती आता जस्ट. चंद्र बघा आता दाखवतो तुम्हाला, आता नीट दिसतं, ढगापासून खालती आलाय. अजून आरती चालू व्हायला वेळ आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं तुम्हाला, तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. ती जलेश्वराची जी व्हिडिओ बनवली ती पण बघा, आणि ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवतो. तर इथे आहे आई भवानीचं मंदिर, इथे एक पिंड पण आहे महादेवाची, दाखवतो थांबा. तरी हे एक महादेवाची जुनं पिंड आहे. इथे पाठी पूर्ण नदी आहे. आता रात्र आहे त्यामुळे आता काही दिसणार नाही. आणि इथे एक मंदिर आहे देवीचं, शांतता बघा किती आहे. त्याच्यानंतर इथे गणपतीचं आणि आई भवानीचं मंदिर आहे इथे. आणि त्याच्यानंतर इथे आलं की दाखवतो, एक सेकंड. इथे इकडे मातेचं मंदिर आहे. तुम्ही मला दर्शनाला आली बोलवत घेतलं. आता बाहेर आलोय, आरती चालू आहे आता. खूप प्रसन्न वाटतं मंडेला, खूप खरंच खूप प्रसन्न वाटतं.
एक आज बऱ्याच दिवसापासून एक इच्छा होती की महादेवाच्या मंदिरात आतमध्ये जाऊन आरती करायची. खूप टायमापासून मी येतोय, पण कधीच चान्स नाही भेटला. पण आज काय माहिती योगायोगाने आज मला आतमध्ये जाऊन आरती करण्याचा चान्स भेटला. बाहेरचा माहोल आणि आतला माहोल एवढा वेगळा असतो. आतमध्ये जेव्हा आपण आरतीसाठी जातो तेव्हा एवढं पॉझिटिव्ह फील होतं. जेव्हा आपण आरतीमध्ये जरी इथे आलो तेव्हा आपण आतमध्ये दर्शन करायला जातो तेव्हा पण एवढा वेगळा माहोल असतो. पण आज आरतीमध्ये मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा वेगळीच पॉझिटिव्हनेस, मला बाकी काहीच नव्हतं लक्षात येत. फक्त तेवढी ती आरती लक्षात येत होती आणि तेवढं महादेव असं वाटत होतं की महादेव साक्षात खालती आलेत. एवढा चांगला एवढा चांगला अनुभव आज झाला. तर आता इथे मंदिरात महाप्रसाद चालू होईल. आता आतमध्ये सगळे लोक दर्शनासाठी उभे आहेत. महाप्रसाद घेऊन मग आता घरी जाईल. पण खरंच आज एवढा चांगला अनुभव आला की म्हणजे अजून जेव्हा मी आतमध्ये आरती म्हणजे असं लिटरली जेव्हा आतमध्ये उभं होतो तेव्हा लिटरली अंगावर काटे आले, असा क्षण आलेला. हर हर महादेव. बरेच लोक आता दर्शनासाठी इथे आलेत आणि आता आतमध्ये इथे महादेवाला महाप्रसादाचा नैवेद्य आता दाखवत आहे आणि मग जसा नैवेद्य दाखवल्यानंतर इथे दर्शन चालू होईल. मग दर्शन करून इथे महाप्रसादाला इथे चालू होईल. खूप बेस्ट असतं. म्हणून मी सोमवारी किती जरी लेट झालं तरी नक्की आरती येतो आणि माझा उपवास मी इथेच सोडतो. खरंच खूप बेस्ट फिलिंग आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आजचा दिवस एकदम बेस्ट गेला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच बघत राहा डेली डोस ऑफ KB, जिथे हर दिवसाची नवीन गोष्ट असते आणि सोमवारी महादेवाची कृपा असते. हर हर महादेव. Hit that baseline nice and slow.